तर जय शिवराय मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। कॅमेरा ओपन करून आरशापाशी गेलो मी गालालाच हात लावला। आईला त्या पोरींकडे जेवढे फेस वॉश नसतील तेवढं आमच्या पोरांकडे आहे। ये सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ। तवर इकडे प्रणवनं अशी रिएक्शन केली। अब तू गया बेटा, अब तू गया देख। साले का खोपड़ी तोड़। तसं मी डायरेक्ट जर्किन अंगात घातलं आणि आवरून चार्जरची वायर गरा 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 फिरवून टाकली केशात आणि पटकन तिथनं कल्टी मारली। आज शनिवार होता म्हणताना मी जाऊन पहिल्यांदा मारुतीचं दर्शन घेतलं। 2 दिवसाच्या सुट्ट्या काढून पोरं चालली होती की फिरायला सकाळ सकाळी। त्यावेळेस मला भेटली की आमच्याच सराची गाडी। आत्ताच गाडीत बसलो नाही तर चाप्याला खाली उतरलो, तर माझ्या पुढे एवढं मोठं काहीतरी चाललं होतं। मग बसलो गाडीत, त्याच्याकडून जाताना त्याला बघत बघत मला डायरेक्ट माझ्या कंपनीचं गेटच दिसलं। मग गेलो कामावर। काम सुटल्या गेटच्या बाहेर आलो तर ट्रॅफिक बद्दल गंभीर चर्चा चालली होती। तेवढ्यात आली कंपनीत नाही गाडी। मग बसलो की त्याच गाडीत। जरा पुढे जातोय ना तर ट्रॅफिक लागलं। मग मी आपला केला ड्रायव्हरला रामराम आणि सुटलो की चालत। ट्रॅफिक एवढं होती की गाड्या पाक रस्त्यावर खाली शिरल्या होत्या। तवर मला आला की प्रणवचा फोन। मग सामान आणायचं म्हणून दुकानात गेलो तर दुकानात कोणच नाही। सामान घेतलं आणि मी डायरेक्ट रूमवर आलो। रूमवर आले प्रणव मला विचारायला लागला गंजी कशी करायची। टाकलं की मोबाईलला। परत मला कळलं गंजी म्हणजे खीर। तशी डायरेक्ट तिथनं कल्टीच मारली मी आणि आवरून बसलो त्याची रेसिपी बघत। One eternity later. लगा जमते की म्हटलं पोराला। तितक्यात आला की मी सोल्याचा फोन। मग आम्ही बका डबं लावून घेतलं की आणि आलो की खाली। मग तसं एका हातानं डबं देऊन दुसऱ्या हातानं डबं घेतलं की रूमवर येतोय तर विशाल पण आला की दुधाची पिशवी घेऊन। मग आम्ही पटकन आवरून सगळेजण एकदम बसून जेवून घेतलं की जेवल्या विशाल लागला की सगळ्याच्या तोरणावरनं फिराय। व्हिडिओ काढतोय म्हणून मग गेला निघून। तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्कीच सांग।